नमस्कार मंडळी, काय तुम्हाला मेथीची भाजी आवडत नाही? मग आज हा व्हिडिओ नक्की बघा. जे कोणी मेथीची भाजी खात नसतील ना, त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच मेथीची भाजी बाजारात आणतील आणि रेसिपी बनवतीलच आणि खातीलच. इतकी अप्रतिम चवीची अशी आपली ही रेसिपी आज होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. काय नेमकं आज कोणती रेसिपी आणि कशा पद्धतीने बनवली त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर इथे मी सर्वप्रथम मेथीची भाजी अशी स्वच्छ धुवून घेतली. आता ती छान अशी बारीक करून घ्यायची. तर अशी कट केल्यानंतर त्यात जे पानं असतात ना ते सर्व अशी म्हणजे मोकळे होतात आणि आधी दाताखाली पण जास्त काही त्याचे जे काड्या असतात त्या लागत नाही. तर भाजी बनवताना देखील अशी जर भाजी कट करून घेतली ना तर काड्या ज्या दाताखाली जे निघत असतात ना त्याला काही लागत नाही. तर पूर्ण अशी मेथीची भाजी छान अशी बारीक करून घ्यायची. तर आता सर्व भाजी इथे कट करून झाली. आता ती पुन्हा एका चाळणीमध्ये टाकून धुवून घ्यायची. आता मी इथे एक टोकरी घेतली. त्या टोकरीमध्ये ही भाजी टाकली. त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 कांदा बारीक करून टाकायचा आहे. तर कांद्यामुळे यातील जे कडवटपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि अगदी अप्रतिम चवीची असे हे थालीपीठ. त्यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा इतके लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमचा मीठ या पद्धतीने या प्रमाणामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर इथे 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ टाकून घेतलंय. आता हे त्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे इतकं बेसन पीठ टाकून घ्यायचंय. त्यामध्ये बाजरीचं पीठ देखील टाकलं तरी आणखीन छान चव येणार आहे, परंतु नसेल तर काही हरकत नाही, ते मी काही वापरलेलं नाही इथे. आणि आता त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे टाकून घेतले. तरी हे उकडलेले बटाटे टाकल्यामुळे तर आहे ना अगदी अप्रतिम चवीची अशी थालीपीठ बनणार आहे आणि अगदी छान चव होणार आहे. यातील पूर्ण म्हणजे आपण कसले थालीपीठ खातोय ना हे देखील कळणार नाही, इतके छान चवीची आजची ही रेसिपी होणार आहे. तर खरंच म्हणजे ज्यांना कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल ना त्यांनी जर ही रेसिपी बनवली ना तर ते बाजारातनं मेथीची भाजी आणतीलच आणि अशा पद्धतीचा वापर करून नक्कीच ते ही रेसिपी बनवतीलच. इतकी छान अशी चवीची आपली आजची थालीपीठ होणार आहेत. त्यानंतर मी इथे दही टाकून घेतलं आहे 1 चमचा. दह्यामुळे देखील छान चव येते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अशी जर रेसिपी बनवली तर एक वेळचं जेवणाचं तर काम नक्कीच होणार. यामुळे भूकही लागणार नाही, अगदी म्हणजे दमदमीत असे थालीपीठ बनणार आहे. यामुळे आता या पिठामध्ये पाण्याचा 1 थेंबही वापर न करता याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. कारण यामध्ये धुतलेली मेथी, उकडलेला बटाटा आणि दही टाकल्यामुळे ना हे पीठ याच पद्धतीने भिजल्या जाणार आहे. यामध्ये पाणी देखील टाकायची गरज पडणार नाही. अगदी लागलंच तर अगदी नॉर्मल अर्धा 1 कप टाकलं तर टाकू शकता, नाहीतर अशाच पद्धतीने हे पीठ भिजवायचं आहे. शेवटी थोडंसं तेल टाकून मग तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान भिजलं जाईल. आता छान हे पीठ भिजून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे 15-20 मिनिटं तरी ते व्यवस्थित भिजू द्यायचं, म्हणजे छान असे याचे पराठे तयार होतील. आता आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने खाली थोडंसं जास्त पीठ टाकायचं जेणेकरून हा पराठा चिकटणार नाही. आणि या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. तेलाचा वापर न करता अगदी कमी तेलामध्येच हे पराठे बनतात. तर खाली जास्त पीठ टाकल्यामुळे खाली अजिबात न चिटकता झटपट असा पटकन पराठा लाटला देखील जातो आणि अगदी गोल पण होतो यामुळे. आता त्यानंतर इथे अगदी थोडंसं तेल टाकून घेतलंय तव्यावरती आणि छान असा दोन्ही साईडने खरपूस असा भाजू द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गरमागरम छान असे मेथी पराठे अगदी झटपट होतात आणि खायला देखील अगदी अप्रतिम चव लागते. तर ज्यांना कुणाला मेथीची भाजी आवडत नसेल त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि पोटभरीचा असा नाश्ता देखील यामुळे होणार. तर आजचा आमचा नाश्त्याचा बेत होता तो मेथी पराठे, शेजवान चटणी आणि आमरस. तर असं एक टाइमात अथवा नाश्त्यामध्ये जर आंबट गोड चवीचं जर कॉम्बिनेशन असेल ना तर जेवण काय आणि नाश्ता देखील अगदी पोटभरीचा होतो.
आणि मग लवकर भूक देखील लागत नाही. इतकं छान, अगदी पौष्टिक आणि अप्रतिम चवीचा आजचा हा मेनू होता. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी तुमच्यापर्यंत आणखीनच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.